श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी समचरण सरोजं सांद्रनीनाबुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग। या लागी त्याग संन्यास या लागी त्याग संन्यास उसावयाचे घेऊनी मीस परतविलेची दूस गीतेचे ते या लागी त्याग संन्यास उसावयाचे घेऊन मिस परतविलेची दुस गीतेचे ते। 18वा अध्याय न हो हे एकाध्यायी गीताची आहे। समुद्राला मिळण्याच्या वेळी जसे गंगेचे पात्र विस्तार पावते त्याप्रमाणे या शेवटच्या अध्यायावरील श्री ज्ञानदेवांची टीका विस्तृत झाली असून काव्य उपमा अलंकार यांनी पूर्णपणे नटलेली आहे। गीतेच्या श्लोकांचे प्रतिपादन करण्यास सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेव आपल्या गुरूंच्या निर्मळ शुद्ध व मायेला अगम्य स्वरूपाचे वर्णन करून त्यांचे सामर्थ्य सांगतात। या वर्णनांपैकी पहिल्या 10 ओव्या संस्कृत प्रचूर अशा शब्दांनी अलंकृत केलेल्या आहेत। हे श्री गुरु, जे आपणाकडे येतात त्या सर्वांचे आपण कल्याणच करता, पण आपले खरे प्रेम विरक्त पुरुषावर आहे। साधकाचे चंचल चित्त स्थिर करून व त्याच्या मागच्या त्रिविध तापांची बोळवण करून त्यांचे जन्ममरणाचे भय घालविण्याचे सामर्थ्य आपल्याच अंगी आहे। आपण जसे खरोखरी आहात त्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणे अशक्य आहे। कारण वर्णन करायचे म्हटले की लौकिकात ज्यांना आपण पूज्य मानतो त्या आई बाप स्वामी अशा कोणत्या तरी उपमानाची योजना करावी लागते। पण तसे वर्णन करण्यातही आपल्या निरुपाधिक स्वरूपाला गौणपणाच येतो, कारण हे सर्व वर्णन उपाधीवरच उभारलेले असणार। तेव्हा मौन स्वीकारून स्वस्थ बसूनच आपली स्तुती करावी हे चांगले। परंतु आपले स्मरण झाले म्हणजे हे सर्व मी विसरतो, माझी वाचा मला अनावर होते व वेड्यासारखा मी विशेषणांनीच आपली स्तुती करू लागतो। पण हा अपराध आपण पोटात घालावा। माझा हेतू एवढाच आहे की श्रोते मंडळींना पसंत पडेल असे व्याख्यान माझ्या मुखातून बाहेर पडावे। एकदा ते आपणास आवडले म्हणजे मग संत श्रोत्यांना ते आपोआपच पसंत पडेल। श्री निवृत्तीनाथांची आज्ञा मिळाल्यावर श्री ज्ञानदेव 18व्या अध्यायाचे महत्त्व सांगतात। वेदरत्नांच्या डोंगरावर उपनिषदांच्या पठारातून उत्तम रत्ने काढून शिल्पज्ञ व्यासांनी त्यांचे हे गीता मंदिर तयार केले। हा 18वा अध्याय त्या मंदिराचा कळस आहे। देवळाच्या कळसाचे दर्शन झाले म्हणजे त्या देवालयातील मूर्तीचेच दर्शन घेतल्याचे जसे फळ मिळते त्याप्रमाणे या 18व्या अध्यायाच्या अध्ययनाने संपूर्ण गीताशास्त्राचे आलोडन केल्याचे श्रेय मिळते। हा 18वा अध्याय म्हणजे मागील सर्व अध्यायांचे तात्पर्य सांगणारी एकाध्यायी गीताच आहे। 18व्या अध्यायाचे जसे जरी वैशिष्ट्य असले तरी गीतेचे बाकीचे सर्व अध्याय या अध्यायातील श्लोक व श्लोकांची पदे
ही सर्व मूळ सिद्धांताच्या दृष्टीने सारख्याच महत्त्वाची आहेत. 18 अध्याय व 700 श्लोक मिळून एकच सिद्धांत गीतेने सांगितलाय, तो म्हणजे जीवाच्या मागचे संसार दुःख जाण्यास ज्ञान हाच एक उपाय आहे. 17व्या अध्यायातून 18वा अध्याय कसा निर्माण झाला हे सांगतात. भगवंतांनी मागील अध्यायाच्या शेवटी असे सांगितले की ब्रह्मनामाचे सहाय्य घेतल्या वाचून जर कर्मे केली तर त्यामुळे मोक्षाची प्राप्ती तर होणारच नाही, परंतु जर का त्या कर्मात न्यूनता अथवा व्यंग राहिले तर उलट अधोगती मात्र ठेवलेली आहे. चुकूनच कधी ते अव्यंग व सांग होऊन करणाऱ्यास ज्ञानाची योग्यता आणून देणार अशा कर्मातील अडचणी लक्षात घेतल्या म्हणजे कर्मठाला मोक्ष मिळणे जवळजवळ दुरापास्त आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. तेव्हा कर्माचा पाश तुटून ज्याच्या योगाने कर्मबाधा नाहीशी होईल असे त्याग व संन्यास यांचे एकदा शेवटी स्पष्टीकरण करून द्यावे म्हणून अर्जुनाने देवास जी विनंती केली त्या विनंतीतून हा 18वा अध्याय निर्माण झालाय. वास्तविक अर्जुन या बाबतीत स्वतः निशंक झाला होता, परंतु भगवंतांचे बोलणे ऐकण्यास लाचावल्यामुळे त्याने ही शंका मुद्दाम निर्माण केली. भगवान त्याला उत्तर देतात. त्याग व संन्यास या 2 शब्दांनी त्यागच सूचित आहे हे जरी खरी असले तरी त्यात एक सूक्ष्म भेद आहे. कर्म न करता ते अजिबात टाकणे याला संन्यास म्हणतात व कर्म तर करायचे पण त्याचे फळ टाकायचे त्याला त्याग म्हणतात. आता कर्मच कोणते टाकायचे व कोणत्या कर्माचे ते करून फळ टाकायचे हे कळणे आवश्यक आहे. नित्य नैमित्तिक कर्मे अवश्य केली पाहिजेत, पण त्यांचे फळ घेऊ नये व काम्य कर्मे अजिबात टाकावीत असा निर्णय या बाबतीत शास्त्राने केला आहे. काम्य कर्मे म्हणजे मनात कामना ठेवून केलेली कर्मे, पण एखाद्या वेळी मनात कामना नसताही चुकून काम्य कर्म घडले तरी त्याचे फळ इच्छा असो वा नसो भोगावेच लागते. म्हणून मुमुक्षुने ही काम्य कर्मे चुकून सुद्धा करू नयेत, त्यांचा संन्यास करावा. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग व नित्य नैमित्तिक कर्मांच्या फळांचा त्याग केला तर कर्मकर्त्याच्या अंगचा मल दोष जाऊन तो आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. मात्र कोणत्या कर्माचा त्याग करावयाचा व कोणत्या कर्मफळाचा त्याग करावयाचा नाही हे नीट कळले पाहिजे. या बाबतीत भिन्न भिन्न मते आहेत. त्यांचा विचार न करता काहीतरी त्याग केला तर कर्माच्या कचाट्यातून सुटण्याऐवजी त्यात अधिकच गुंतून पडावे लागते. काही लोकांना कर्माचे फळ टाकणे अशक्य वाटते, म्हणून यज्ञाधिक कर्मेच टाकावीत असा त्यांचा आग्रह आहे. याउलट काहींचा कर्मावरच भर असतो. खरे असे आहे की नित्य नैमित्तिक कर्मांचा कोणीही त्याग करू नये. ती दक्षतापूर्वक म्हणजे कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून करावेत. ज्याला आपले चित्त शुद्ध करून आत्मज्ञान संपन्न व्हायचे असेल त्याने माझे सांगणे नीट लक्षात ठेवावे. कर्म करण्यामुळे जन्ममरणाची परंपरा पाठीमागे लागते. हा जो कर्मातील दोष तो कर्म करण्यानेच दूर होतो हे अडाणीपणाने न कळल्यामुळे आपल्या विहित कर्माचा त्याग केला तर तो तामसी त्याग होईल. कर्म करावयास आरंभ करून त्या देहाला कष्ट होऊ लागले म्हणून ते जर टाकले तर तो राजस त्याग होईल. परंतु खरा सात्विक त्यागी विहित कर्मे केव्हाही टाकीत नाही. त्यातील कर्तृत्व मद व फलास्वाद हा जो बंध आहे तो टाकतो. अशी फळ त्यागपूर्वक कर्मे केली म्हणजे अंतःकरण शुद्ध होऊन त्यात आत्मज्ञान निर्माण होते. त्यावेळी त्याच्या दृष्टीपुढे असणारा विश्वाभास मावळतो. मग कर्मातील शुभ अथवा अशुभ हा भेदही नाहीसा होतो. त्यावेळी कर्म आणि कर्ता हा भेद उरतच नाही. अशी टाकली तरच कर्मे टाकली जातात, एरवी बांधतात. या त्यागास सात्विक त्याग असं म्हणतात. कर्मे करावी असा माझा आग्रह आहे. याला कारण म्हणजे मनुष्य जो देह प्राप्त झाला आहे, जो देह या मनुष्याला प्राप्त झालाय तो मागील जन्मातील कर्माचे फळ भोगण्याकरता आहे. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मे होतच राहणार. कर्माचा त्याग संपूर्णतया होऊच शकत नाही. जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हाच कर्म सुटते, म्हणजे कर्माचे तादात्म्य सुटते. आत्मज्ञानी पुरुषाच्या संघातून
संघाताकडून काही कर्मे होतच राहतात। मनुष्य फार तर विहित कर्मे कष्टदायक म्हणून टाकून देईल, पण त्याऐवजी विषयोपभोगाची दुसरी कर्मे करील व त्यामुळे पुढील अनेक जन्मांच्या भोगाची फळे निर्माण करील। जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत भोगाची इच्छा अंतःकरणात राहणारच व त्या भोगासाठी कर्मे करावी लागणारच। ही कर्मे ज्या प्रकारची होतात त्या प्रकारचे त्याचे फळही असते। स्वैर विषयोपभोग प्रधान पाप कर्म केल्यामुळे जंतू किडे अशी अधोगती प्राप्त होते। पुण्य कर्म केले तर स्वर्गाधिक उच्च गती मिळते। ज्यावेळी पाप पुण्य कर्मे समान होतात तेव्हाच मनुष्य देह प्राप्त होतो। जीवात्मा एक जन्माच्या कर्माची फळे भोगीत असताना पुन्हा पुढील अनेक जन्मांची परंपरा निर्माण होईल अशी कर्मे करीत असतो। अशा रीतीने हे जन्म मरणाचे रहाटगाडगे अखंड सुरू राहते। मात्र ज्यांची इच्छा संपली तेच या चक्रातून सुटू शकतात। हे कर्म ज्यामुळे निर्माण होते त्या कर्माची कारणे सांख्य सिद्धांतात सांगितली आहेत। कर्माची कारणे सांगत असताना देव अर्जुनावरील प्रेमामुळे स्वतःला विसरून जाऊन बोलत होते, पण अर्जुनही त्या प्रेमरसात बुडून गेला होता। हा देवभक्ताच्या प्रेमाचा संगम ज्ञानदेवांनी मोठ्या हळूवारपणे सांगितला आहे। देव कर्माची कारणे सांगतात, पण आरंभी बजावतात की त्याच्या सत्तेवर कर्माची उभारणी होते। तो आत्मा मात्र या सर्वांहून सर्वस्वी अलिप्त आहे, हे नीट लक्षात ठेवले पाहिजे। कर्माची कारणे 5 आहेत। त्यांपैकी पहिले कारण म्हणजे हा देह। या देहाला मनुष्य इंद्रियद्वारा विषय गोळा करून त्यांचा भोग घेऊ शकतो व या देहातच जर त्याने मनात आणले तर त्याला जन्म मरणातून सुटका करून घेता येते। कर्माचे दुसरे कारण म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला विसरलेला जीव। त्याच्या या विसरामुळे प्रकृतीने केलेली कर्मे मी केली असे तो म्हणतो। तिसरे कारण म्हणजे ज्ञानेंद्रिये। यांच्याद्वारा बुद्धीचे ज्ञान फाकते। एकाच प्राणवायूचे जे प्राण अपान असे निरनिराळे भेद होतात ते कर्माचे चौथे कारण आहे। व 10 इंद्रियांवर अनुग्रह करणाऱ्या ज्या देवता आहे ते कर्माचे 5वे कारण। ही 5ही कारणे त्या कर्माचे हेतूही आहेत। कोणत्याही कर्माचा संकल्प प्रथम मनात उत्पन्न होतो, मग तो वाणीद्वारा प्रगट होतो। ते कर्म जर शास्त्राप्रमाणे घडत असेल तर त्याला पुण्यकर्म म्हणतात। शास्त्राचे सहाय्य नसेल तेव्हाही कर्म होतेच, पण ते अन्याय्य कर्म होय। या सर्व कर्मांहून व कर्मकर्त्याहून आत्मा अलिप्तच असतो, परंतु देहच मी आहे अशा समजुतीच्या मूढ लोकांना हे कळत नाही। ते वरवरच्या देखाव्यावरून आत्म्यालाच कर्मकर्ता म्हणतात, काही तर देहालाच कर्मकर्ता म्हणतात। अशा लोकांची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका कल्पांतही होणे शक्य नाही। सुटकेचा फक्त एकच उपाय आहे, तो हा की कर्म करून जे या कर्मपाशातून मुक्त झाले त्या पुरुषांची राहणी वारंवार डोळ्यापुढे ठेवून त्याचा निरंतर विचार केला तर त्यांनाही मुक्त होता येईल। हा मुक्त पुरुष मुक्त होण्यापूर्वी इतरांप्रमाणे विश्व हे वेगळेपणाने पाहत होता, परंतु त्याच्यावर गुरूंची कृपा होऊन त्यांनी त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला। या वाक्याच्या निधिध्यासामुळे त्याला त्याचे मूळचे आनंद अद्वय असे स्वरूप सगळीकडे दिसू लागले। सर्व ठिकाणी मीच ओतप्रोत भरून राहिलो आहे असा अनुभव आल्यामुळे त्याला कर्म हे भिन्नत्वाने उरतच नाही व त्यामुळे कर्माचा कर्तेपणाही नाहीसा होतो। परंतु ज्या कारणांमुळे त्याला हा देह प्राप्त झाला ती जोपर्यंत शिल्लक आहे व देह उभा आहे तोपर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतच असतात। फक्त त्याचा त्या कर्मांशी संबंध राहिलेला नसतो। त्या होण्यात जगाचे कल्याण झाले किंवा हानी झाली काय त्याला त्याची खबरही नसते। बहिर्मुख लोकांना ही अंतःस्थिती समजत नाही, ते त्यालाच कर्ता म्हणतात। वास्तविक तो देहापासून पूर्णपणे सुटला असल्यामुळे त्याला कोणतेही कर्म बद्ध करू शकत नाही। जो अज्ञानामुळे मी कर्म करतो असे म्हणतो त्याला तोच बंध आहे। या अज्ञानाने एकच ज्ञानाची ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी त्रिपुटी निर्माण केली।
तिचेच पुढे कर्म कर्ता व कार्य या त्रिपुटीत रूपांतर होते. समोर विषय पाहून तो हवा असे वाटू लागले की ज्ञाता निर्माण होऊन विषय हे ज्ञेय व त्यांना जाणणारे ज्ञान अशी ही त्रिपुटी तयार होते. पाहिलेला विषय जर अनुकूल असेल तर स्वीकार करण्याकरता व प्रतिकूल असेल तर तो विषय टाळण्यासाठी ज्ञाता प्रवृत्त होतो. याप्रमाणे ज्ञाता हा कर्ता या हीन दशेला येतो. ज्ञेय हे कर्म व ज्ञान कर्मकरण ही साधने होत. तात्पर्य ज्ञाता ज्ञान व ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय आहे व कर्ता करण व कार्य हा कर्मसंग्रह आहे. या सर्व व्यवहारातही आत्मा संपूर्णपणे अलिप्तच आहे. हे जग ज्या 3 गुणांनी बनलेले आहे किंवा या 3 गुणांनी भरलेले आहे त्या 3 गुणांनी या ज्ञान कर्म व कर्मकर्ता यांचे सात्विक, राजस व तामस असे भेद झालेत. हा विचार सर्व शास्त्रात जे श्रेष्ठ असे सांख्यशास्त्र त्याच्या मतानुसार तुला सांगतो. 3 प्रकारच्या ज्ञानात सात्विक ज्ञान श्रेष्ठ. ते ज्ञान झाले म्हणजे शिवापासून थेट गवताच्या काडीपर्यंत एकच अभिन्न स्वरूप दिसते. निराळे ज्ञेय शिल्लक राहत नाही. राजस ज्ञान द्वैताच्या आश्रयाने चालते. त्यामुळे प्राणीमात्रांच्या आकाराप्रमाणे त्याला भिन्न भिन्न आकार एकाच वस्तूच्या ठिकाणी दिसतात. तामस ज्ञानाला आत्मा म्हणजे काही आहे याचा पत्ताही नसतो. डोळ्याला दिसेल ते भोग्य आहे असे समजून विधी निषेध न पाहता त्यांचा स्वैर उपभोग घ्यावा एवढेच ते ज्ञान जाणते. त्याला ज्ञान म्हणणे देखील योग्य नाही. या 3 प्रकारांच्या ज्ञानांमुळे 3 प्रकारच्या क्रिया होतात. जे विहित कर्म संतोषाने व निर्विकार बुद्धीने केले जाते व ज्याचे फळ ब्रह्मार्पण होते ते सात्विक कर्म होय. आपणाला अवश्य करणीय अशी नित्य नैमित्तिक कर्मे प्राप्त झाली तर बसलेला उठावयास तयार नाही. पण काम्य करावयाचा प्रसंग आला तर ते दवंडी पिटून करतील. लाभ थोडा पण कष्ट फार असे सकलेश काम्य त्याला राजस कर्म म्हणतात. तामस कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. त्याचे आपपरपीडा हेच फळ आहे. या 3 कर्मांचे कर्तेही 3 प्रकारचे आहेत. विहित कर्मे कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून आदराने यथाविधी करणारा सात्विक कर्ता आपले कर्म करताना देहाला कितीही कष्ट पडले तरी त्याची पर्वा करीत नाही. कर्म सांग झाले तरी त्याबद्दल त्याला फुंज होत नाही अथवा असंग राहिले तरी त्यामुळे कष्टी होत नाही. राजस कर्मकर्ता हा कर्माचे फळ सोप्या रीतीने स्वतःच्या पदराला खार न लागू देता पदरात पाडून घेण्याच्या मागे असतो व ते कर्म सिद्धीस गेले की लोकांना वेडावून दाखवतो व मध्येच जर बंद पडले तर त्याचा राग जगावर काढतो. तामस करता म्हणजे निव्वळ लुटारूच. त्याच्यामुळे इतरांना पीडा होते. त्याच्या अंगी ताठा, त्याचे मन कपटी व वागणूक चोरटी असते. दुसऱ्याचे बरे झाले की याचे डोके दुखते. चांगले कर्म तो स्वतःहून करतच नाही आणि करणारही नाही. परंतु असा योग आलाच तर त्यावेळी निद्रा व आळस हे त्याला हटकून यायचे. पण दुसऱ्याचा घात करण्याचे काम असले म्हणजे हा एका पायावर तयार असावयाचा. यानंतर कर्म करण्याचा निश्चय बुद्धी करते व ते धैर्यामुळे शेवटास जाते. या बुद्धी व धैर्य यांचे 3 गुणाप्रमाणे झालेले भेद भगवान यापुढे सांगतात. आत्मप्राप्तीसाठी विहित कर्माचा निश्चय करावयास लावणारी बुद्धी ही सात्विक आहे. हीच पुढे नैष्कर्म्य स्थितीला नेऊन पोहोचवते. राजस बुद्धीला पाप कर्म व पुण्यकर्म यांची निवड करता येत नाही. तामस बुद्धीला श्रुतीने करणीय म्हणून सांगितलेले सर्व विपरीत वाटते. पाप पुण्य ते पाप, खरे ते खोटे, गुण तेवढे दोष असे सर्व तिला उलटेच दिसते. अंगात सात्विक धैर्याचा उदय झाला म्हणजे इंद्रिये विषयापासून परावृत्त होऊन अंतर्मुख होतात. मन संकल्प विकल्प करण्याचे विसरते. हे धैर्य परमात्म्याचे दर्शन होईपर्यंत सर्व कठीण प्रसंगात टिकून राहते. राजस धैर्य देहावर जास्त आसक्ती उत्पन्न करते व ऐहिक पारत्रिक भोगार्थ अहर्निश खटपट करावयास लावते.
तामस धैर्य, आळस, निद्रा, भय, शोक, खेद व मद या दुर्गुणांची वाढ करण्यात खर्च होते. कर्म केल्यावर त्याचे जे अनुकूल फळ प्राप्त होते त्याला सुख म्हणतात व तेही 3 गुणांप्रमाणे 3 प्रकारचे. खरे सुख जीवाला आत्म्याच्या भेटीत प्राप्त होते. हे सात्विक सुख जीवाला प्राप्त होण्याच्या अगोदर त्याला वैराग्याचे फार मोठे कष्ट सहन करावे लागतात. हे सुख इंद्रियजन्य नसून उलट वैराग्याने विषयांची व इंद्रियांची ताटातूट झाल्यावरच आत्मबुद्धीने प्रसादाने उत्पन्न होते. राजस सुख विषय व इंद्रिये यांच्या संयोगात उत्पन्न होते, पण ते क्षणिकच असते. ते भोगल्यानंतर मागे दुःख उरते. तामस सुख निषिद्ध विषयांच्या स्वैर उपभोगात उत्पन्न होते. या सुखाला सुख म्हणणेही संभवत नाही. सत्व रज तम या 3 गुणांनी या सर्व सृष्टीत 3 प्रकार केलेत. आतापर्यंत कर्म, कर्ता, बुद्धी, धैर्य व कर्मफळ यांचे प्रकार सांगितले. या 3 गुणांनी ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 देव, स्वर्ग, नरक, पाताळ असे 3 लोक, त्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण निर्माण केले आहेत. या 4 वर्णांना शास्त्रांनी यथायोग्य अशी 4 कर्माची या 4 प्रकारची कर्मे लावून दिली आहेत. ब्राह्मणाला उत्कृष्ट अशा 9 गुणांचे कर्म सांगितले आहे. ते गुण म्हणजे शम म्हणजे इंद्रिय स्वाधीन करून बुद्धी अंतर्मुख करणे, नंतर दम म्हणजे बाह्य इंद्रिये विहित कर्माचरण बांधून अधर्माकडे चुकूनही जाऊ न देणे, नंतर तप ईश्वर चिंतनात मन निमग्न करणे, 4 शौच निर्विकार मन व शुद्ध आचरण, 5वं क्षमा म्हणजे सर्व सहन करणे, त्यानंतर आर्जव शत्रू असला तरी त्याच्याशी सरळ वागणे, पुढे ज्ञान ईश्वर प्राप्तीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून शास्त्राचा अभ्यास, पुढे विज्ञान अंतःकरण शुद्ध करून बुद्धीला ईश्वर दर्शन होणे, नंतर आस्तिक्य शास्त्राबद्दल निस्सीम आदर. क्षत्रियांना पुढील सद्गुणांचे कर्म लावून दिले आहे. शौर्य म्हणजे दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा न ठेवता आपले कार्य शेवटास नेणे. पुढे तेज सांगितले की आपल्या सामर्थ्याने व गुणाने जगाला विस्मित करून टाकणे, पण आपली वृत्ती त्यामुळे क्षुब्ध होऊ न देणे. पुढे धैर्य कोणत्याही प्रसंगी ज्यामुळे बुद्धी स्थिर राहते. नंतर दक्षता की जी विकारावर मात करते ती दक्षता. युद्धभूमीवर शत्रूला कधीही पाठ न दाखविणे, ज्याला जरूर असेल त्याप्रमाणे उदारपणे दान देणे व प्रजेचे पालन केल्यामुळे प्रजा प्रेमाने याची आज्ञा शिरसा वंद्य मानते तो ईश्वर भाव. वैश्य हा शेतकी व गोरक्षण करून स्वस्तात वस्तू घेऊन त्या नफा घेऊन विकतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे कर्म आहे. ही 4 प्रकारची कर्मे त्या त्या वर्णाला अनुरूप अशी शास्त्राने सांगितली आहेत. ती समजून घेऊन जर त्यांचे योग्य रीतीने आचरण केले तर ती 4 वर्णांची कर्मे जरी निरनिराळी असली तरी त्या त्या वर्णांना एकच आत्मज्ञानाच्या मुक्कामाला नेतात. म्हणून कोणीही आपले विहित कार्य टाकू नये व निषिद्ध कर्म करू नये. मी जो सर्वात्मक त्याची खरी सेवा व त्याच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे प्रत्येकाने आपले कर्म माझी सेवा म्हणून करावे. यामुळे मी प्रसन्न होऊन त्याला प्रसाद म्हणून वैराग्य देतो. हे वैराग्य म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या अलीकडचा मुक्कामच आहे. त्या अवस्थेत ईश्वराचा वेध लागल्यामुळे विषय नकोसे होतात. स्वकर्माचे आचरण करीत असताना कष्ट असतात हे खरे, पण मोक्षाच्या फळाकडे दृष्टी ठेवून ते सोसणेच श्रेयस्कर आहे. कष्ट पडतात म्हणून कर्म टाकून देऊ नये. ज्यामुळे जीवाच्या मागचे जन्म मरणाचे कष्ट कायमचेच संपून जातील अशा कर्मातील कष्टाची कळ थोडा वेळ का सोसू नये. परंतु असे न करता इंद्रियांचा लळा पुरवण्यात हा नरदेह फुकट घालविला तर पदरात पाप व अनर्थ याशिवाय काही पडणार नाही. विहित कर्मे करून ईश प्रसादाने वैराग्य प्राप्त झाले म्हणजे तो देहाधिक संसारात असून सुद्धा त्यामध्ये त्याचे ममत्व राहिले नसते. संसारातील सर्व विषय अनुकूल असले तरी त्यांना तो जवळ करीत नाही.
त्याची बुद्धी अंतर्मुख होते. या जन्मात तो प्रारब्ध कर्म भोगून संपवितो व नवे क्रियमाण त्याच्या हातून होत नाही. मग श्री गुरूंची भेट होण्यास वेळ कुठला? गुरु अशा शिष्याची वाट पाहत असतात. कर्मसाम्य दशा का प्राप्त झाली म्हणजे मग ते त्याच्यावर कृपा करून त्याला कृत कार्य करतात. त्यावेळी अज्ञानातील कर्म करता कार्य ही त्रिपुटी आपोआप नाहीशी होते. इतकेच नव्हे तर अज्ञानाला दूर करणारे वृत्ती ज्ञानही नाहीसे होऊन केवळ नैष्कर्म्य स्थिती शिल्लक राहते. वास्तविक त्या स्थितीला नैष्कर्म्य म्हणणेही खपत नाही. ही स्थिती एखाद्या भाग्यवंत्यालाच श्री गुरुकृपेने एकदम प्राप्त होते, परंतु त्यांच्या बुद्धीवरील ज्ञानप्रतिबंधक दोष गेलेले नाहीत. अशांना ही स्थिती एकदम प्राप्त होणे शक्य नाही. असा पुरुष क्रमाक्रमाने ते पद प्राप्त करून घेतो व तो प्रथम काम्य निषिद्ध कर्मांचा त्याग करून स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करतो. त्या स्वधर्म सेवेने ईश्वरास संतुष्ट करून ऐहिक व पारत्रिक फळभोग व वैराग्य यांची त्याला प्राप्ती होते. असे अढळ वैराग्य पद ज्यांनी प्राप्त केले त्यांना सद्गुरूंचा लाभ होतो. मग सद्गुरू त्याला ज्ञानोपदेश करतात. पण तो साधक तीव्र अधिकारी नसल्यामुळे त्याची वृत्ती एकदम ब्रह्मरूप होऊन उठत नाही. म्हणून त्यांनी सांगितलेल्या विवेकाचा तो पुन्हा पुन्हा अभ्यास करून आपल्या बुद्धीवरील मळ नाहीसे करतो. मग ती बुद्धी आत्मचिंतनात रत होते. इंद्रियांचा निग्रह धैर्याने करून विषय वासना नाहीशी केल्यावर तो इंद्रिय व मन अशा योग धारणेकडे लावतो. अशा स्थितीत त्याला इष्ट अनिष्ट गोष्टींबद्दल प्रेम अथवा खेद काहीच शिल्लक राहत नाही. मग तो एकटा निर्जन वनात जाऊन मिताहारी होऊन गुरुवाक्य चिंतनात वेळ घालवितो. मी ब्रह्म आहे असा उपरोक्ष अनुभव येईपर्यंत तो ध्यान करीत राहतो. शिवाय आधीच त्याने वैराग्यासारखा सोबती जोडून ठेवलेला असतो व ध्यानाला मदत म्हणून तो योगाभ्यासाचीही जोड घेतो. तात्पर्य वैराग्य ज्ञानाभ्यास करून तो आत्मलाभाचा अधिकारी झालेला असतो, परंतु मोक्ष प्राप्तीकरिता निघाला असता त्याच्या आड अहंकारादी प्रबळ शत्रू येतात. त्यांचा तो नायनाट करतो. हे शत्रू एकाहून एक बलिष्ठ आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे देहाहंकार. मनुष्य मेला तरी त्याला तो सोडित नाही व जन्माला तरी जगू देत नाही. जन्मोजन्मी त्याच्या पाठीस लागतो. हा साधक या अहंकाराचा आश्रय जो देह त्याचाच निराश करून देहाहंकार रूपी शत्रूला जिंकतो. दुसरा शत्रू म्हणजे बल. हा कामादिकांना सहाय्य करतो, त्याचा तो ध्यानाने नाश करतो. तिसरा शत्रू म्हणजे दर्प, म्हणजे अनुकूल विषय प्राप्त झाला असता होणाऱ्या सुखाने मस्ती येणे. चौथा शत्रू म्हणजे काम. याने आजपर्यंत मोठमोठ्या तापसी लोकांना आपल्या मार्गापासून भुलविले आहे. या कामाचा अपूर्णतेतच क्रोध उत्पन्न होतो. शेवटचा शत्रू जो परिग्रह, तो आपला भोग जीवाला देऊन पुन्हा त्याच्यावर स्वार होतो. याने मोठमोठ्या साधकांना शिष्य शास्त्र विलास यांच्या रूपाने अडवून ठेवले आहे. या सहाही खळांना जिंकल्यावर अमानित्वादी दैवी संपत्तीचे जे गुण, त्या गुणांसह यथार्थ ज्ञान त्याला शोधित येते. या विश्वात सर्वत्र माझीच सत्ता भरून राहिली आहे असा अद्वैत बोध प्राप्त झाल्यामुळे त्याला यापुढे आणखी काही मिळवावयाचे शिल्लक राहिलेले नसते. वैराग्य, ध्यान इत्यादी साधनांनी जे फळ मिळवावयाचे ते हाती आल्यामुळे ती साधनेही कमी होतात. ज्ञानाचा पूर्ण परिपाक अशी जी शांती ती त्याला प्राप्त होऊन तो ब्रह्मस्थितीच्या अगदी जवळ आलेला असतो. त्यानंतर विश्वातील भेद प्रतीती मावळून एक माझ्या वाचून दुसरे काहीच नाही असा अद्वैत अनुभव त्याला येतो. हीच माझी श्रेष्ठ भक्ती आहे. आर्त, जिज्ञासू व अर्थार्थी या दृष्टीने हिला चौथी भक्ती म्हणतात. वास्तविक ती माझी सहज स्थिती आहे. या माझ्या सहज स्थितीलाच भक्ती हे नाव आहे. इतर तीन भक्तीत अज्ञानामुळे द्रष्ट्यालाच दृश्य केले जाते. सहज भक्तीत एक द्रष्टाच आहे. या अभिन्न स्थितीत स्वभाववशात त्याच्या संघाताकडून जी जी क्रिया होते
ती माझ्या महापूजेत जमा होते. त्याला जन्म जरा मरण उरत नाही. तो आता अज अमर आनंदमय अशा स्थितीला पोहोचलेला असतो. ही स्थिती शब्दाने वर्णन करण्यापलीकडची आहे. या परमोच्च स्थितीचे वर्णन केल्यावर सर्व कर्माण्यपि कुर्वाणु या श्लोकापासून भगवान पुन्हा साधन कर्म सांगतात का, किंवा ते का सांगतात याचे स्पष्टीकरण श्री ज्ञानदेव करतात. हा महत्त्वाचा तत्वविचार साधकाच्या अंतःकरणात एकाच श्रवणाने दृढ होणारा नाही, म्हणून तो पुन्हा थोडक्यात भगवान सांगतायत. गीताशास्त्र हे इतर शास्त्रांपेक्षा फार श्रेष्ठ आहे, कारण इतर शास्त्रांनी जरी मोक्षप्राप्तीचे उपाय सांगितले तरी त्यांना ते स्वतः प्रामाण्य नाही. परंतु गीता ही वेदांचीच मूर्ती असल्यामुळे तिचे स्वतः प्रामाण्य आहे. अविद्येचा निराश केल्यावर आत्मा आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. हा आत्मलाभ करून देण्याचे मार्ग गीतेत नाना प्रकारांनी ठिकठिकाणी सांगितले आहेत, ते पुन्हा भगवान सांगतात. तो कर्मयोगी पुरुष माझ्या प्रित्यर्थ सर्व कर्मे केल्यामुळे मद्रूप होतो. मग त्याच्या हातून चुकून एखाद्या वेळी जरी निषिद्ध कर्म घडले तरी ती कर्मे माझ्या प्रत असल्यामुळे त्याला ती बंधन करू शकत नाही. तो पुरुष माझे जी अविनाशी आनंदमय पद त्यावर आरूढ झालेला असतो, त्यावेळी कर्माला उत्पन्न करणारी प्रकृती ही वेगळेपणाने उरत नाही. अज्ञानासहित सर्व कर्मांचा त्याग होऊन एक आत्माच उरलेला असतो. अर्जुना, या स्वरूपाच्या ठिकाणी तू अनन्य होऊन राहा. याप्रमाणे माझ्या स्वरूपी चित्त जोडून राहणे हा माझा संपूर्ण प्रसाद आहे. जन्ममरणाची यातायात यामुळे कायमची नाहीशी होते. परंतु मी जे सांगतो त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला अर्जुन व बाकीच्यांना आपले आप्त असे सर्वांना देहरूपाने समजून त्यांना युद्धात मारणे हे पाप आहे असा अहंकार घेशील तर तू नित्य अव्ययी असून सुद्धा जन्ममरणाचे आघात तुला चुकणार नाहीत. दुसऱ्याही दृष्टीने पाहिले तर मी लढणार नाही असा तुझा निश्चय फार वेळ टिकणार नाही, कारण तुझा क्षात्र स्वभाव तू कितीही नाही म्हटलेस तरी तुझ्याकडून युद्ध करविलच. या जगात मनुष्याला नको असलेल्या अनेक गोष्टी अदृष्टामुळे भोगाव्या लागतातच. तेच अदृष्ट आता तुझ्याकडून युद्ध करविणार आहे. तू एवढे कर की हे अदृष्ट ज्या ईश्वराच्या अधीन आहे त्याला शरण जा, म्हणजे त्याच्या तडाख्यातून तू सुटशील. हा ईश्वर सर्वांच्या प्रमाणे तुझ्याही हृदयात आहे, पण मायेचा पडदा आड लावून तो सर्वांना फिरवित असल्यामुळे तो दिसत नाही. मी कर्म करणारा हा जीवाच्या ठिकाणी अहर्निश स्फुरणारा अहंकार गेला की तो जीवच ईश्वराच्या रूपाने प्रगट होतो. अर्जुनपणा न घेता मी म्हणून जे शुद्ध स्फुरते ते त्याचे रूप होय. ईश्वर हा विश्वाचा नियंता असून त्याची सत्ता प्रकृतीवर चालते. ही प्रकृती मनुष्याकडून कर्म करून घेते. कर्म करणे किंवा न करणे हे प्रकृतीच्या अधीन आहे. म्हणून मनुष्याने कर्माचे कर्तृत्व प्रकृतीवर सोपवून हृदयस्थ ईश्वराला शरण जावे, म्हणजे तो त्याला अक्षय्य अशा स्वरूप शांतीचा लाभ करून देतो. आतापर्यंत सर्व ज्ञानाचे सार व आजपर्यंत कोणाला न सांगितलेली गुप्त गोष्ट तुझ्या प्रेमामुळे तुला सांगितली. त्याचा तू नीट विचार कर व तुला पटेल त्याप्रमाणे कर. आता श्री ज्ञानदेव पुढील श्लोकांची संगती लावतात. याप्रमाणे देव जेव्हा अर्जुनाला म्हणाले तेव्हा अर्जुन काहीच नाही बोलला. त्याच्या या स्वस्थ वचनावरून देवांनी जाणले की आपण याला जे सांगितले ते पुन्हा ऐकण्याची त्याला इच्छा आहे. म्हणून देव त्याला पुन्हा सारांश रूपाने सांगतात की मी तुला जे सांगितले ते बोलण्या ऐकण्यापलीकडचे आहे. ते अद्वैत स्थितीत भोगावयाचे आहे. तू माझा प्राणच आहेस, म्हणून माझे बोलणे दुसऱ्या कोणापाशी नसून माझ्या प्राणाशीच स्वभावाशीच स्वतःशीच होत आहे. तुला पुन्हा महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुझ्या इंद्रियांकडून जे जे व्यापार होतील त्यांची मोहर माझ्याकडे लाव. आपल्याकडे सेवक भाव ठेवून जगाला माझ्या ठिकाणी मान. मग देहाच्या उपाधीमुळे जे द्वैत असते ते द्वैत देहाचा निराश झाला म्हणजे नाहीसे होऊन तू मद्रूपच होशील व माझे सुख कोणत्याही अवस्थेत तुला भोगता येईल.
हे मी तुला कळकळीने शपथपूर्वक सांगत आहे. मी स्वभावतः सत्यवचनी असल्यामुळे अशी शपथ घेण्याचे कारण नाही, परंतु आज तू आपली सर्व कर्मे मला अर्पण करून मला प्रसन्न करून घेतले आहेस. त्यामुळे भुलून जाऊन युद्धाच्या घनघोर प्रसंगीही मी तुला उपदेश करीत आहे. तुला एवढीच अडचण वाटत आहे की युद्ध कर्मामुळे आपणास पाप लागेल, पण माझ्या स्वरूपाला मिळाल्यावर पाप काही निराळे राहत नाही. पाप पुण्यात्मक कर्मे ही अज्ञानामुळे उत्पन्न होतात, परंतु माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाने अज्ञानच नाहीसे झाले की पाप पुण्य उरतच नाही. एवढ्यासाठी अनन्य होऊन तू स्वतःला वेगळा न समजता मला शरणागती कर. असे वेगळेपणाने न राहणे हीच माझी भक्ती आहे. त्यामुळे तुझ्या संघाताकडून जी जी बरी वाईट कर्मे होतील त्यांचे पाप पुण्य तुला लागणार नाही. तू माझ्याच ठिकाणी येशील, अशा रीतीने मी तुला सर्व पातकांपासून मुक्त करीन. इतका ऐक्यबोधाचा उपदेश करून जो अनुभव बुद्धी व वाचा या दोघांच्या द्वारे प्रगट करून दाखवता येत नव्हता, तो अनुभव आपल्या प्रियतम शिष्याला करून देण्यासाठी देवाने त्याला प्रेमभराने दृढ आलिंगन दिले व त्याला आपल्या स्वरूपात मिळवून घेतले. ज्ञानदेव म्हणतात, याप्रमाणे गीतेच्या रूपाने प्रत्यक्ष वेदच श्रीकृष्णाने अर्जुनाला उघड करून दाखवलाय. एका दृष्टीने वेदापेक्षा गीतेची योग्यता अधिक, कारण वेद हा भगवंतांच्या निश्वासातून निर्माण झाला होता, पण गीता भगवंतांनी जागृतावस्थेत अर्जुनाला सांगितले. कांडत्रयात्मक वेदाचे बीज गीतेतच आहे. ज्ञानदेवांनी यापुढे आपण वेदाचे मूळ गीता असं का म्हणतो, वेदांची 3 कांडे कर्म, उपासना व ज्ञान गीतेत कोठे कोठे आली आहेत व प्रत्येक अध्यायातील विषय कसा आहे याचा सारांश रूपाने आढावा घेतला आहे. वेदाचा अधिकार फक्त 3 वर्णांनाच आहे, स्त्रिया व शूद्रांना नाही, हे त्याचे न्यून गीतेने घालवले. ही गोष्ट ज्ञानदेवांनी वेदाची प्रतिष्ठा कमी न करता मोठ्या चातुर्याने सांगितली आहे. संसार दुःखात सापडलेल्या शूद्र व स्त्रिया यांचा उद्धार करणारा कोणी नाही, हे पाहून वेदानेच गीतेचा अवतार घेऊन ती अडचण दूर केली. आता यापुढे मोक्षाचे अन्नछत्र सर्रास सर्वांना मोकळे केले आहे. ज्ञानदेव अर्जुनाची प्रशंसा करतात. याच्या प्रेमामुळेच भगवंतांनी हे गुह्य सांगितले. त्यामुळे जगाला जन्म मरणाच्या संसारातून सुटण्याचा मार्ग मिळाला. धन्य तो अर्जुन व धन्य त्याचे पवित्र कुळ, असं म्हटलंय. अनंत जन्मीचे पुण्य गाठी असेल तरच हे गीताशास्त्र ऐकण्यास मिळते, पण ऐकावयास मिळून सुद्धा त्याचे जर शास्त्र संप्रदायपूर्वक अनुष्ठान घडले नाही तर ते उपयोगाला येत नाही. संप्रदाय म्हणजे ऐकणाऱ्याचा अधिकार. गीतेचा अधिकारी म्हणजे तपी, देव व गुरु यांचा भक्त, ऐकणाऱ्याची चाट बाळगणारा व माझ्या संबंधी ज्याला आदर आहे अशा गुणांनी संपन्न करणारा. परंतु हे गुण जर अंगी नसतील, मग तो ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने देखील गीता सांगू नये, त्याचा काही उपयोग होणारच नाही. मग अधिकार संपन्न पुरुषाला ईश्वर प्रसन्न व्हावा या एका हेतूने जो गीता सांगेल तो गीतेचा वक्ता मला फार प्रिय आहे. त्याला मरणानंतर मी माझ्या स्वरूपी मिसळून घेतो. जे श्रोते श्रद्धेने व आदराने गीता ऐकतात त्यांनाही तेच फळ मिळते. गीतेचा संप्रदाय व फळ सांगितल्यावर देवांनी अर्जुनाला प्रश्न केला आहे. त्याची संगती श्री ज्ञानदेव सांगतात. भगवंतांनी दृढ आलिंगन दिल्यावर अर्जुन हा पूर्ण ब्रह्मस्थितीतील समाधी सुख भोगीत होता, परंतु पुढे त्याच्या हातून भगवंताला युद्ध करावयाचे होते. म्हणून प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने त्यांनी आपला देह भानावर आणला. देवांनी प्रश्न विचारला की अर्जुना, तुझ्या ठिकाणी मी कर्म करणार नाही असा आग्रह अद्याप शिल्लक राहिला आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्जुन देहभानावर येऊन सद्गदित अंतःकरणाने पुढील प्रमाणे देत आहेत. अर्जुन म्हणतो, देवा, तुझ्यासारखा समर्थ सद्गुरू इतक्या कळकळीने ज्ञानाचा उपदेश करीत असताना माझ्या ठिकाणी मोह राहील असे तुला कसे वाटले? जेथून मोह उत्पन्न होतो
ते अज्ञानच तुझ्या प्रसादाने नाहीसे झाले आहे. मला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. मी कर्म करीन अथवा कर्म करणार नाही हे जेव्हा तुझ्याहून विभक्त होतो त्यावेळी स्फुरत होते. आता ऐक्य स्थितीत हे काही शिल्लक राहिले नाही. आता तू सांगशील तेच एक मला प्रमाण आहे. वाटेल ते करण्याविषयी मला आज्ञा दे. आपल्या उपदेशाचा अपेक्षेबाहेर चांगला परिणाम झालेला पाहून देव आपला देवपणा विसरून आनंदाने नाचायला लागले हो. अर्जुन हा कधी ब्रह्मस्थितीत तर कधी देहभानावर सद्गदित होऊन त्यांच्या पुढे उभा राहिलेला होता. हे सर्व दृश्य पाहून सात्विक अंतःकरणाच्या संजयाला अष्टसात्विक भावांचे भरते आले. तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे म्हणू लागला. आपण काय एक कश्चित घोडे हाकणारे, पण युद्धासारख्या प्रसंगीही आपणास हा ब्रह्मानंद भोगवयास मिळत आहे याबद्दल ज्याच्या कृपेने हे घडून आले आहे त्या श्री व्यासांचे उपकार तो वारंवार आठवीत होता. त्याला आपल्या मालकाची म्हणजे धृतराष्ट्राचीही आठवण झाली. धृतराष्ट्र बाहेर चर्मचक्षुंनी आंधळा व आत पुत्र स्नेहाने आंधळा. त्यामुळे त्याला संजयाचे हे भगवत प्रेमाने उचंबळून येणारे उद्गार मानवेनात त्याचे मन पुत्र स्नेहात गुंतून जाऊन पुत्राच्या जयाची वार्ता ऐकण्याकडेच लागले होते. म्हणून संजयाने जरी धृतराष्ट्राला हाक मारून या प्रसंगाचे त्याचे लक्ष वेधले तरी त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. उलट तो संजयावर रागावून म्हणाला, तुला व्यासांनी लढाईचा वृत्तांत सांगण्याकरता येथे बसवले आहे का? श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमाची भाकड कथा वर्णन करण्याकरता बसवले आहे का? आता जे युद्ध सुरू झाले त्यात जय कोणाचा होणार हे जाणण्याची मला उत्कंठा लागून राहिली आहे. मला स्वतःला तर असे वाटते की दुर्योधन हा अर्जुनापेक्षा अधिक पराक्रमी व त्याचे सैन्य ही संख्येने 1.5 पट असल्यामुळे त्याचाच जय होईल. मी बोलतो ते बरोबर आहे ना? तुझे मत जसे असेल तसे सांग. तेव्हा अशा रीतीने धृतराष्ट्राच्या प्रश्नाच्या आधारे श्री ज्ञानदेवांनी गीतेच्या शेवटच्या श्लोकांची संगती कौशल्याने लावली आहे. संजयाच्या उत्तराचा अनुवाद करताना श्री ज्ञानदेवांनी एका पाठीमागे एक अनेक दृष्टांत दिले आहेत. अर्जुनाचा जय होईल असे एकदम सांगितले तर ते आपल्या मालकाला रुचणार नाही आणि पचणारही नाही. म्हणून तेच उत्तर खुबीदार रीतीने सांगून संजय शेवटी आड पडद्याने म्हणतो, विजय स्वरूप श्रीकृष्ण व विजय तर अर्जुनाचेच नावच. तेव्हा हे दोघे ज्या बाजूला आहेत तेथे जय निसंशय आहे, त्याप्रमाणे तेथे सुख व कल्याणही आहे. मी हे व्यासांचे नाव घेऊन प्रतिज्ञेने सांगत आहे. गीतेचा अनुवाद केल्यानंतर गीतेची महती व फळ सांगतात. वेद अनंत बोलला आहे. त्याचे सार महाभारताच्या 1.25 लाख श्लोकात आले आहे व त्या महाभारताचेही सार या गीतेच्या 700 श्लोकात आले आहे. पुन्हा त्या 700चेही सार म्हणजे हा गीतेचा शेवटचा श्लोक आहे. जो या एकाच श्लोकावर विश्वास ठेवून वागेल त्याचे संपूर्ण विश्व मात्र जिंकले असे म्हणावयास काही हरकत नाही. या गीतेचे 700 श्लोक जरी निरनिराळे असले तरी त्यांचे महत्त्व हे निरनिराळे नाही. ते सर्व एकाच योग्यतेचे आहे. ही गीता म्हणजे संसारात शिणलेल्या लोकांना विश्रांतीची जागा आहे. जो काया वाचा मने करून गीतेची सेवा करील त्याला संसारातील दुःख भासणार नाहीच, पण शिवाय अचिंत्य अशा ब्रह्माचा आनंद उपभोगावयास मिळेल. इतर शास्त्रात वाच्य व वाचक वेगळे असतात, पण तसं गीतेत नाही. गीतेत वाच्य व वाचक एक श्रीकृष्णच आहेत. फार काय तर गीता ही प्रभू श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्तीच आहे. सर्व विश्व संसार दुःखाने ग्रस्त झालेले पाहून भगवंतांनी हा ब्रह्मानंद अर्जुनाचे निमित्त करून सर्वांना सुलभ करून दिला आहे. गीतेच्या अर्थाचा जो विचार करील तो तर ब्रह्म होईलच, पण नुसते श्रवण पठण केले तरी त्यालाही तीच योग्यता प्राप्त होईल. असे असल्यामुळे इतर शास्त्रे घेऊन काय करायचे आहे? एका गीतेचीच सर्वांनी अनन्य भावाने सेवा करावी. श्री व्यासांचा गौरव करतात. वाचेला अगम्य असा ब्रह्मविषयक संवाद श्रीकृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये रणांगणावर झाला होता. तो संवाद 700 श्लोकात सुसंगत रीतीने
ज्यांनी ग्रथित करून सर्व जगाला सुलभ करून दिला त्या व्यासांचा हा जगावर मोठा उपकार आहे. गीतेवर टीका करण्यास महामुनींच्या पुढे आपला पाड लागणार नाही याची जाणीव ठेवून अत्यंत नम्रपणाने परिहार देतात. गीतेचा अर्थ लावताना जेथे थोर भाष्यकारांच्या मती कुंठित होतात तेथे माझ्या सारख्याचा लाग लागणार नाही हे खरे, परंतु माझी भिस्त गीता माऊलीवर आहे. ती थोर मुनींच्या बरोबर माझाही अंगीकार करील. शिवाय मी व्यास व भाष्यकार यांच्याच मार्गाने चाललो असल्यामुळे ते ज्या मुक्कामाला पोहोचले तेथेच मी न चुकता जाईन. श्री गुरु निवृत्तीनाथांचे उपकार स्मरतात, परंतु मला खरा आधार माझ्या समर्थ व सर्वतोपरी गुरूंचा आहे, ज्यांनी माझ्या पाठीशी उभे राहून हे कार्य मजकडून करविले. थोरांनी अंगीकार केला असता निर्जीव वस्तूंनाही मोठे सामर्थ्य येते असे पुराणांतरे दाखविले आहेत. मी तर चित्त संपन्न व सामर्थ्य गुरूंचा अनुग्रहित आहे. मग माझ्या मुखातूनच काय, पण श्वासोश्वासातूनही गीतेचे व्याख्यान निघेल यात नवल नाही. मी संस्कृतातील गीतेचा मराठीत अनुवाद केल्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांची मोठी सोय झाली आहे. त्यांनी माझी ही प्राकृत टीका वाचली तर त्यांना अधिकच संतोष होईल. अंतर्मुख वृत्तीचे श्रोते या ग्रंथाचे अधिकारी आहेत, पण इतरही जनांना साहित्य व काव्य या बहिरंगाचे सुख मिळाल्या वाचून राहणार नाही. आपली गुरु परंपरा सांगतात, क्षीरसमुद्राच्या ठिकाणी आदिगुरु श्री शंकरांनी प्राचीन काळी आपले गुह्य ज्ञान पार्वतीला एकांतात सांगितले, पण त्या ठिकाणी माशाच्या रूपाने मत्स्येंद्रनाथ हजर होते. त्यांना ते ऐकावयास मिळाले. त्यानंतर ते गोरखनाथ व गहिनीनाथ याच परंपरेने मिळाले. गहिनीनाथांनी मात्र एक शिष्य एक गुरु एवढेच मर्यादित न ठेविता सर्व संसारग्रस्त जीवांना ते मिळावे म्हणून श्री निवृत्तीनाथांना देऊन त्याचा प्रसार सर्वत्र करण्यास त्यांना सांगितले. श्री निवृत्तीनाथांनी त्याप्रमाणे मला निमित्त करून श्री शंकराचे समाधी धन जगाला प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे त्रैलोक्यात निरुपम होऊन राहील असा हा ग्रंथ निर्माण झाला. हे केवळ श्री निवृत्तीनाथांच्या कृपेचे सामर्थ्य आहे. एरवी गीतेसारख्या असामान्य ग्रंथावर टीका करण्याची माझी काय योग्यता आहे? अंगी प्रज्ञाही नाही व गुरुसेवाही घडली नाही. गुरूंचे पायिकपण पत्करले व त्यांनी सांगितले ते पुरोहितासारखे बोललो. संत श्रोते मंडळींना वंदन करतात. ग्रंथ सांगताना माझ्याकडून जे होणे अधिक झाले असेल ते आपण पोटात घालावे. आपल्या पायाशी भेट झाली हे माझे भाग्यच उदयाला आले. आपण माझी व गीता माऊलीची भेट करून देऊन माझे सर्व मनोरथ पूर्ण केले आहेत. ग्रंथाचा शेवट करताना मराठी वाङ्मयात अमर होऊन राहिलेले अलौकिक पसायदान ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्री गुरुजवळ मागतात. खळ व दुष्ट लोकांचा उद्धार होऊन ते ईश्वरनिष्ठ कसे होतील याची काळजी माऊलीला लागलेली स्पष्टपणे दिसते. म्हणून प्रथम त्यांच्याबद्दल कळकळीने माऊली प्रार्थना करते. जगातील खळ व दुष्ट लोकांच्या वृत्तीत पालट पडून दुष्टकर्मे टाकून सत्कर्मे करावीत अशी त्यांना बुद्धी व्हावी. जगातील सर्व लोकांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे. सगळीकडे धर्माची वाढ होऊन सर्व लोक सुखी व्हावेत. त्यांनी भगवंताची सेवा करण्यात आयुष्य घालवावे व हे घडून येण्यासाठी संत महात्मे यांचे वास्तव्य या पृथ्वी तलावर निरंतर असावे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असा श्री निवृत्तीनाथांचा आशीर्वाद मिळाल्यावर श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लेखनाचे स्थळ नेवासे काळ शके 1212 व लिहून घेणारे लेखक सच्चिदानंद बाबा यांचा उल्लेख करून प्रसन्न अंतःकरणाने ग्रंथ समाप्त केला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथात कालांतराने पाठभेद अपपाठ शिरले व ते काढून टाकून श्री संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली आणि त्या संबंधीच्या ओव्या शेवटी आल्या आहेत. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे
सर्वगीतार्थसंग्रहो नाम अष्टदशोऽध्यायः। श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु।